ड्रग्ज आणि त्या ड्रग्जशी असलेलं पुजाऱ्यांचं कनेक्शन यामुळं आता तुळजापूर चर्चेत आलंय। तुळजापूरमधील ड्रग्ज प्रकरणामुळं मंदिरातील पुजारी बदनाम होण्याची परिस्थिती निर्माण झाली आहे। तर या प्रकरणामध्ये सर्व आरोपी पुजारी नाहीत आणि काही आरोपींचे व्यवसाय पुजारीपणाच्या पलीकडे आहेत असं पुजारी मंडळाकडून सांगण्यात आलं। मंदिरातील पुजाऱ्यावर अन्याय होऊ नये असंही मंडळाने म्हटलेलं आहे। काही 4 पुजाऱ्यांच्या नावामुळे पूर्ण पुजाऱ्याला बदनाम होऊ नये। आम्ही कुठेतरी पुजाऱ्यांनी याची वाचा फोडली आणि आज पुजाऱ्यांना 4 पुजारी त्यात दिसले की आम्हाला बदनाम केलं जातंय। आज आम्हालाच ह्या गोष्टीतून न्याय मिळाला पाहिजे। मंदिराच्या बाहेर जर कोणी गुन्हा केला असेल तर त्याला कोर्ट आणि पोलीस स्टेशन हा कायदा आहे ना, त्याच्यानुसार त्यांच्यावर कारवाई केली जाईल। देवळे कवायतनुसार मंदिर प्रवेश बंदी ही पुजाऱ्याला या ड्रग्ज बाबत करता येणार नाही। या गुन्ह्यामध्ये आज अखेर आपण एकूण 14 आरोपींना अटक केलेली आहे आणि त्या आरोपींचा एक्झॉस्टिव्ह PCR त्या ठिकाणी आपल्याला पोलीस कस्टडी रिमांड मिळालेली आहे। त्यांच्याकडे सखोल तपास करण्यात आलेला आहे। इतर एकूण 21 आरोपी आपण त्या ठिकाणी निष्पन्न केलेले आहेत, ज्यांच्यावर कायदेशीर कारवाई करण्याची आपण तजवीज त्या ठिकाणी ठेवली।